मुस्लिमशी लग्न, भावाचे शिक्षण आणि रेशन थांबले. मंदिरात प्रवेश नाकारला. मुलगी शहरात पळून गेली. गावकरी म्हणतात की हे धर्मांतराचे षडयंत्र आहे. मी आणि माझे कुटुंब गावात एकटेच आहोत. माझे लग्न झाले आणि आता मला बाहेर यायचे आहे, पण मला अजूनही शिक्षा होत आहे. माझ्या धाकट्या भावाची शाळा चुकली कारण कोणताही ऑटो चालक त्याला घेऊन जाण्यास तयार नाही. शेतातील बटाट्याचे पीक कोणतेही कामगार ते काढण्यास तयार नसल्याने नुकसान झाले आहे. माझे कुटुंब संकटात आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मेतला गावातील रहिवासी मिता घोष नाव बदलले आहे. हिला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. मिताने 2 वर्षापूर्वी एका मुस्लिम मुलाशी प्रेमविवाह केला होता. हे लग्न फार काळ टिकले नाही, परंतु मिता आणि तिचे कुटुंब अजूनही तिच्या धर्माबाहेर लग्न केल्याबद्दल शिक्षा भोगत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की मिताने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुलामुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यासाठी ती 2 वर्षांनी गावात परतली आहे.